हाय हॅलो, कशा आहात सगळे? आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल। तर आज बघू शकता इथे पाऊस किती मोठा पडतोय। इथे मे मध्येच पाऊस पडायला चालू झालेला आहे मुंबईमध्ये, कारण ना खूप असं आभाळ भरून आलेलं आहे आमच्याकडे आणि सकाळपासूनच आभाळ भरून आलेलं होतं। ढग वगैरे काळे झाले होते, इतका जोराचा वारा सुटलेला होता आणि मग शेवटी संध्याकाळी पाऊसच चालू झालेला आहे। सायंकाळचे 4-5 वाजलेले आहेत आणि त्या टायमात इतका पाऊस पडत होता ना, तेच मी शूट केलेलं आहे। तर इथे बघू शकता आपण, झाडं मात्र मस्त असं पाणी पित आहेत आणि इतकं थंड असं वातावरण झालं। खूप गरम होत होतं आणि अशा गरमीमध्ये अचानक पाऊस पडतो ना, खूपच भारी वाटतं। खूप छान असं थंडगार आणि जिकडं तिकडं असं वातावरण छान झालेलं आहे। एकदम गारगार हवासुद्धा सुटलेली आहे आणि इतकं वारं होतं ना, इतकं वारं होतं। आता थोडंसं वारंसुद्धा कमी झाले आणि पाऊससुद्धा थोडासा कमी झालेला आहे आणि त्या वाऱ्यामध्ये ना बऱ्याच जणांचे कपडे वगैरे उडून गेले सगळं। इथे बघू शकता मग इथे मी सगळं शूट केलं। तर मग त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला, कारण लाईटसुद्धा जाण्याची शक्यता होती अशा वादळ वाऱ्यामुळे। तर मग स्वयंपाकाला लवकरच करायचं होतं। मग आणलेलं चिकन घेऊन आले मिस्टर। तर मी म्हटलं आता भाजी भाकरी बनवण्यामध्ये खूप वेळ जाईल, तर आता पटकन आपण बिर्याणीच बनवूया। ती पण एकदम साधी सोपी आणि पटकन तयार होणारी झटपट अशी चिकन बिर्याणी मी तीच आता तुमच्याशी शेअर करत आहे। तर एकदम सोपी आहे, बरेच जण अशा पद्धतीने बनवत पण असतील। तर मी कशी बनवते ते बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा कशी बनली आणि अशा पद्धतीने कोण कोण बनवतं पटकन तयार होणारी बिर्याणी। तर इथे मी काय केले, पातेल्यामध्ये चांगलं कडकडीत तेल तापून घेतलं आधी आणि त्या तेलामध्ये ना उभा पातळ चिरलेला कांदा, 2 ते 3 कांदे असे मस्त तळून घेतले। चांगले लालसर होईपर्यंत असे तळून घ्यायचे, थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत, कारण ते थंड झाल्यावर कुरकुरीत होणारच आहेत, थोडेसे आहेत नम। तर अशा पद्धतीने बघू शकता असे काढते मी आणि साईडला ठेवून देते आणि तो कांदा तळलेला काढला आणि त्यात तळलेलं थोडंसं तेलसुद्धा मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि दुसरं तेल याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर करायचं, जर आपल्याला पुरेसं हवा वाटत असेल तर त्यातलं उरलेलं तेल ठेवून द्यायचं। आता मी वाटीमध्ये त्यातलं आधीच मी तेल भरपूर टाकलेलं होतं। कांदा तळून झाला, कांदा पण काढले आणि ते तेलसुद्धा थोडंसं अर्धी वाटी मी छोटी काढून घेतलं तेल आणि उरलेल्या बाकीच्या तेलामध्ये मी खडे मसाले टाकले, लवंग, मिरी, दालचिनी, विलायची आणि तेजपत्ता, हे असे खडे मसाले टाकले आणि मसाले छान असे खमंग वास येईपर्यंत ते तडतडू दिले आणि त्यानंतर कांदा टाकला। 2 ते 3 कांदे ठेवलेले मी, तोच पातळ चिरलेला कांदा टाकला। कांदा थोडासा हलकासा परतून झाला की अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली। कोथिंबीरची पेस्ट अद्रक लसूणची ती मस्त अशी थोडीशी परतवून घ्यायची, छान असा खमंग वास सुटतो। त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकल्या, हिरव्या मिरच्यासुद्धा अशा थोड्याशा नम होऊ द्यायच्या। टोमॅटो टाकला आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। थोडेसे शिजवायचे आहेत तेलामध्ये आपल्याला हे सगळे मसाले वगैरे। आता इथे चिकन वगैरे स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि हे मी आधी करून ठेवायला पाहिजे होतं, पण पटकन करण्यासाठी ना आता इथे घाई गडबड चालू झालेली आहे। एकदम झटपट होती ही बिर्याणी आपण करायचं म्हटल्यावर। तर चिकनला ना हळद, मीठ आणि दही हे लावून मी मॅरिनेट करून घेते आणि जोपर्यंत इकडे मसाला होत नाही, बाकीची प्रोसेस करेपर्यंत ना तांदूळ वगैरे आपण घेईपर्यंत, धुवून घेईपर्यंत चिकन थोडंसं होईल मॅरिनेट। मग दही टाकून मिक्स करून घेतलं असं आणि झाकण ठेवून दिलं, म्हणजे छान असं ते शिजलं जातं आणि चांगली चवसुद्धा येते। तर इथे बघू शकता आता इकडे मसालेसुद्धा छान असे शिजत आहेत। आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली मी, लाल मिरची पावडर टाकायची आहे। हिरव्या मिरच्या तरी टाकलेल्या आहेत, पण आपल्याला आवडीनुसार ना तिखट किती लागतं कमी जास्त ते त्यानुसार आपण टाकायचं आहे। तर इथे मी 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि मग मिरची पावडर टाकून सगळं छान मिक्स करून घेतलं आणि मसाला टाकलेला आहे। एव्हरेस्टचा मसाला टाकला, बिर्याणी मसाला जो असतो ना एव्हरेस्टचा तो टाकायचा, म्हणजे खूप छान टेस्ट येते। आणि दालचिनी, शहाजिरे आणि विलायची हे मी वाटून पावडरसुद्धा करते
तो सुद्धा आपण टाकायचा तेलामध्ये असं फोडणीमध्ये. खूप छान बिर्याणीला असा छान सुगंध येतो. तर इथे एव्हरेस्टचा बिर्याणी मसालासुद्धा टाकला आहे आणि सगळे मसाले छान थोडेसे तेलामध्ये खालीवर करून घ्यायचे आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आता सगळा मसाला एकजीव झाला आहे, सगळं कांदा टोमॅटो सगळं शिजलेलं आहे आणि आता हे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. आता चिकन तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर इथे 1 किलोची बिर्याणी बनवते मी. 1 किलो चिकन आहे, त्याच्यामध्ये मी 3 ग्लास असं ग्लासच्या मापाने तांदूळ घेतले. कोलमचे तांदूळ आहेत ते टाकलेले आहेत आणि त्या पद्धतीने अशा पद्धतीने मी बिर्याणी बनवते. तर नेहमीच नाही बनवत मी, दम बिर्याणी पण बनवते. आणि आता दम बिर्याणी करण्यासाठी थोडासा दम धरावा लागतो, म्हणजे थोडासा वेळच लागतो, म्हणून मी ही झटपट करण्यासाठी अशा पद्धतीने पण मी बिर्याणी करत असते. आणि कुकरमध्ये करायचं म्हटलं तर ते थोडीशी कुकरमध्ये कमी बसली असती, मला थोडीशी जास्त बनवायची होती म्हणून मी मोठं इथं पातेलं घेतलेलं आहे. आता मस्त चिकन तेलामध्ये परतवून झालं आहे. आता त्याला आपण झाकण ठेवायचं आहे आणि छान वाफेवरती ना चिकन थोडंसं वाफाळून घ्यायचं, म्हणजे शिजू द्यायचं थोडंसं. तोपर्यंत तिकडं पाणी गरम करायला ठेवले मी, जे की गरम पाणी टाकलं की पटकन उकळी येणार आणि छान असं पटकन बिर्याणी होणार, म्हणून तिकडे पाणी आधीच गरम होते. आपण थंड पाणी नाही टाकायचं आणि थंड पाण्याने चवसुद्धा बिघडणार आहे. तर मस्त असं चिकनला पाणी सुटलं आणि त्या पाण्यातच आणि तेलातच छान असं थोडंसं वाफळून आलेलं आहे चिकन. इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. कोलम आणि मी इथे याचे तांदूळ घेतलेले आहेत, बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तर कोलमचे मला ॲक्च्युली घ्यायचे होते पण ते नाही घेतले मी, नंतर मी बासमती घेतले. म्हटलं हेच तांदूळ टाकावं, कारण हे थोडंसं जास्त करायचं म्हटलं तर हे बासमती तांदूळ चांगले फुलतात आणि डबल होतो आपला जो भात आहे बिर्याणी ती डबल होते. तर इथे मी 2-2.5 ग्लास तांदूळ घेतले. तर इथे बघू शकता धुवून घेतले आणि मस्त असं ते आता टाकलेलं आहे चिकनसोबत आणि मी ते सगळं मिक्स करून घेत आहे. सगळं आधी असंच कोरडं छान असं हलवत राहायचं, मिक्स करत राहायचं. तर आता इथे पाणीसुद्धा गरम झाले, चांगलं ते उकळत आलेलं आहे पाणी. आता हेच पाणी टाकायचं आहे, म्हणजे जर 3 ग्लास तांदूळ असतील तर 6 ग्लास पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपण त्यानुसारच टाकायचं आहे आणि पाणी टाकून मिक्स करायचं. पाणी एकदमच टाकायचं नाही, थोडं पाणी तांदळावर डिपेंड करतं की तांदूळ कशा पद्धतीचे आहेत. कुठल्या तांदळाला डबल पाणी लागतं तर कुठल्या तांदळाला कमीच लागतं. 2 ग्लास तांदूळ असतील तर 1-1.5 ग्लास पाणी पुरतं किंवा 1 ग्लासमध्ये पण काही तांदूळ शिजतात. तर इथे बघू शकता आता तांदूळ टाकून अजून थोडंसं चवीनुसार चाकून बघायचं एकदा पाणी आहे तोपर्यंत आणि मीठ टाकलं आणि त्यानंतर आता इथे एक दणदणीत चांगली उकळी येईपर्यंत असं हलवून घेतलं आणि इथे आता चांगली उकळी आली की थोडंसं पाणी त्यातलं आटत आलं की झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम कमी करायची आणि फास्ट फ्लेमवरतीच उकळी वगैरे येऊ दिली आणि छान ह्याच्या उकळीमध्ये चांगले अर्धे तांदूळ शिजले 70-80% तर. आणि मग पाणी आटत आलं की त्याच्यामध्ये मी त्यावर झाकण ठेवून गॅस कमी केलेला होता. आता त्यानंतर अजून 5 ते 10 मिनिटांनंतर ते बघू शकता भात शिजले, थोडासा ओलसरपणा आहे त्यामध्ये. आता बिर्याणी शिजली आहे. तर आता मी जे कांदा तळून घेतलेला होता ना आणि ते तळलेलं तेल काढलेलं ते मी अशा पद्धतीने वरून टाकते आणि असे होल करून टाकून मी असं तेल ओतते, म्हणजे सगळीकडे बिर्याणीला छान असं तेल लागतं आणि मस्त अशी सुटसुटीत आणि एकदम हॉटेलसारखी आपली बिर्याणी होते. आणि या कांद्याचा ना तळलेल्या कांद्याचा फ्लेवर इतका छान उतरतो बिर्याणीमध्ये, असं सगळीकडे तो टाकून द्यायचा, आतमध्ये सुद्धा असा रोवून घ्यायचा आणि वरतूनसुद्धा गार्निश करायचं. पण त्याची चव खूप छान उतरते, असा तळून कांदा जर टाकलं तर खूप छान असं लागतं बिर्याणीमध्ये. आणि वरतून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, पुदिना असेल तर पुदिनासुद्धा टाकायचा. आणि आता ही कोथिंबीरसुद्धा अशी मध्ये घालून वरतून टाकूनसुद्धा त्यावर आता आपल्याला झाकण ठेवून एकदम दमावर ठेवून द्यायचं. 5 मिनटं झाकण ठेवून गॅस चालू ठेवला आणि नंतर गॅस बंद करून वरती ओझं ठेवलं, भरपूर असं खलबत्तं वगैरे असतं ना ते ठेवून दिलं आणि एक अर्धा तास तरी मी याला खोललंच नाही. त्यानंतर एकदम सुटसुटीत आणि मोकळी लुसलुशीत अशी चिकन बिर्याणी आपली तयार होते, जशी
दम बिर्याणी दिसते तशी त्याच पद्धतीने दम बिर्याणीसारखी चव आणि दिसायलासुद्धा या पद्धतीची बिर्याणी होते आणि पटकनसुद्धा तयार होते. झटपट अशी काहीच वेळामध्ये ही बिर्याणी आपली तयार होते. अशा सोप्या पद्धतीने मी अशा पद्धतीने बिर्याणी बनवते कधी जर मला घाई गडबड असेल तर कशी वाटली ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकासोबत. तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत आणि व्हिडिओ ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.